हाय गाईज, कशा आहात तुम्ही सगळ्यांनी? स्वागत आहे तुमचं अजून एका व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं कपाटाचं ऑर्गनाईज मी कसं केलं आहे आणि मी माझ्या अंकलचं लग्नाचं पण मेकअपचं सामान जे घेतलं आहे ते मी कसं ऑर्गनाईज केलं आहे ते दाखवणार आहे. तर हे पहा, एवढं सगळं सामान मला या बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे. तर सगळ्यात आधी मी हा बॉक्स ठेवला, त्याच्यामध्ये मी माझे छोटे मोठे जे सामान आहे ते ठेवलं. त्यानंतर हा बॉक्स, त्याच्यामध्ये माझे इयरिंग्स आहेत. आणि त्यानंतर हा बॉक्स, याच्यामध्ये पण मी असं छोटे मोठे सामान ठेवले. आणि हे आहे माझं रिंग कलेक्शन. आता तर एवढंच आहेत, नंतर मी अजून रिंग कलेक्शन वाढवेल. आणि इतक्या प्रकारच्या टिकल्या आहेत माझ्याकडे. आणि जसं की मी एक महाराष्ट्रीयन मुलगी आहे, त्यामुळे माझ्याकडे अशा टिकल्या असणं साहजिकच आहे. त्यानंतर हा बॉक्स, त्याच्यामध्ये माझे मी ऑनलाईन मिशोवरून ऑर्डर केलेले इयरिंग्स आणि माझ्या सेफ्टी पिन्स ठेवलेले आहेत. त्यानंतर यात आहे खुशीचं नेकलेस, जे खुशी लग्नासाठी घालणार आहे. तिच्या नेकलेसचं जे पॉकेट होतं ते माझ्याकडून हरवलं, त्यामुळे ते नीट ठेवायला मी ह्या बॉक्समध्ये ठेवलं. आणि ह्या आहेत हेअर ॲसेसरीज, जे मी आमच्या 3 बहिणीसाठी 3 मागवल्या आहेत. हे माझ्यासाठी मागवलेलं आहे. आणि त्यानंतर हे आहेत आमचे ज्वेलरी. हे आहे माझं हळदीचं गळ्यातलं. आणि हे आहे शरीव आणि खुशीचं, जे सेम टू सेम आहे. आणि हे आहे माझं लग्नासाठी, आणि हे शरीवचं आहे, आणि हे खुशीचं आहे. तर गाईस, तुम्हाला माहिती आहे की आजकाल काश्मीरी बँगल्सचा ट्रेंड खूप चालू आहे, त्यामुळे मी माझ्यासाठी आणि मम्मी शरूसाठी काश्मीरी बँगल्स घेतल्यात हिरव्या बांगड्यांच्या आधीमध्ये घालण्यासाठी. आणि त्यानंतर खुशीसाठी हे असे 2 सेट घेतलेत बांगड्यांचे, मोत्याचे. तर गाईज, आता मी तुम्हाला दाखवते माझ्या जुन्या गळ्यातल्यांचं कलेक्शन. जे माझे जुने गळ्यातले आहेत ते पण मी जपून ठेवलेले आहेत, ते पण तुम्हाला दाखवते. तर हे असे चोकर टाईप 2 गळ्यातले आहेत, सेम टू सेम. आणि हे आहे सिल्वर कलरचं चोकरचं गळ्यातलं. हे पण माझं वन ऑफ द फेवरेट आहे. आणि प्रत्येक ड्रेसवर किंवा साडीवर हे जातं. आणि त्यानंतर हे एक गळ्यातलं आहे पर्ल डिझाईनमध्ये, खूप सुंदर आहे हे पण. आणि त्यानंतर हे आहे महाराष्ट्रीयन स्टाईल गळ्यातलं. हे पण गळ्याला चिटकून बसतं. आणि हा आहे त्या गळ्यातल्यासारखाच सेम कंबरपट्टा. हा पण खूप नाजूक आणि खूप छान दिसतो. आणि मी एक महाराष्ट्रीयन मुलगी आहे, त्यामुळे माझ्याकडे जास्त ज्वेलरी महाराष्ट्रीयन टाईपच आहेत. आणि हे आहे माझ्या मम्मीचं मंगळसूत्र. आणि हे पण एक चोकरच आहे. आणि ही आहे ठुशी. मराठीमध्ये याला ठुशी म्हणतात. आणि जुन्या काळात स्त्रिया हे गळ्यातलं खूप वापरायच्या. आणि खूप सुंदर आणि छान दिसतं, एकदम मराठमोळी लुक देणारं आहे हे गळ्यातलं. त्यानंतर हे पण तसंच एक आहे. हे आता दुकानात कुठे आम्हाला भेटत तर नाही, त्यामुळे माझ्याकडे एक होतं, ते मी खूप जपून ठेवलेलं आहे. खूप सुंदर आहे, 3 लेअरमधलं. घातल्यानंतर खूप उठून दिसतं गळ्याला. आणि त्यानंतर हे आहेत खुशीचे छोटे छोटे गळ्यातले. हे खुशीला राखी पौर्णिमेला भेटले होते. हे पण चोकर टाईपच आहेत 2, जे खुशीचे आहेत. त्यानंतर हे एक मम्मीचं मंगळसूत्र आहे, जे मम्मीनं असं घेतलं होतं सिल्वर कलरमध्ये. आणि चंद्राच्या आकारचं आहे त्याचं ते मंगळसूत्र. तर गाईज, हे होतं माझ्या जुन्या ज्वेलरीचं कलेक्शन. आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी अंकलच्या लग्नासाठी घेतलेले मेकअप प्रोडक्ट कसे ऑर्गनाईज केले. तर सगळ्यात आधी मी माझा परफ्यूम ठेवला, त्यानंतर माझं फाउंडेशन, त्यानंतर ब्रश, आणि त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर आणि ब्लश मी खालच्या साईडला ठेवला. त्यानंतर माझे वाईप्स ठेवले सगळे. आणि त्यानंतर मी माझ्या ड्रेसच्या अकॉर्डिंग जे कलरचे नेल पेंट आणले होते ते ठेवले. आयलायनर, लिपस्टिक, ते सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं नीट. लिप लायनर, काजळ वगैरे. तर गाईज, माझा पूर्ण मेकअप बॉक्स ऑर्गनाईज करून झालेला आहे. गाईज, माझं सगळं मेकअप बॉक्स अरेंज करून झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी माझं कपाट कसं ऑर्गनाईज केलेलं आहे. तर मी सगळ्या माझ्या क्लॉथ्सच्या एकदम घड्या घालून सगळे कपाटात लावून ठेवलेले आहेत. तर गाईज, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय गाईज.